सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आत्माराम या ग्रंथाच्या चौथ्या समासाचं, चौथ्या प्रकरणाचं आपण चिंतन करीत आहोत। साधन निरूपण असं या प्रकरणाचं नाव आहे आणि या साधन निरूपण अंतर्गत पहिल्या 5 ओव्यांचा विचार आपण केला। त्याच्यामध्ये मुख्यतः आत्मज्ञान होण्यासाठी कुठलं साधन आवश्यक आहे याचा विचार, याचं चिंतन चालू आहे। आणि त्याच्यामध्ये 5व्या ओवीमध्ये एक महत्त्वाचा विषय आपण बघितला होता, ज्याच्यामध्ये समर्थ म्हणाले होते की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे। की श्रवण मनन ही अत्यंत महत्त्वाची परमार्थाच्या प्रांतातील साधने आहेत आणि म्हणून हे नित्य नूतन, नित्य म्हणजे नेहमी, नेमाने, न चुकता, आणि नूतन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अद्वैत प्रांतातील वेगवेगळ्या ग्रंथांचं अथवा एकाच ग्रंथावरील वेगवेगळ्या टीकांचं श्रवणानंतर मनन आणि मननानंतर निरिध्यासन हे सगळं करणं आवश्यक आहे। श्रवण करताना आतमध्ये प्रत्यक्ष काय प्रक्रिया होते ती प्रक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला की आपली बुद्धी ही वासनानुसारी आहे, वासनानुसार बुद्धीचे सगळे निर्णय असतात, वासनानुसारच ती निर्णय घेते आणि कार्य करते। वासनेचे हे बुद्धीवरचे संस्कार हे फार जुने आहेत, अनंत जन्मांचे, हे केवळ आत्ताच्या 5-50 वर्षांचे हे संस्कार नाहीत, तर अनंत जन्मांचे संस्कार आपल्या बुद्धीवर झालेले आहेत। मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे, हे 3 मुख्य संस्कार। आणि ह्याच्या अनुषंगाने बाकी जे काही आपली बुद्धी रजोगुणी असेल, तमोगुणी असेल, त्यानुसार कृती, त्यानुसार कार्य आपल्या हातून होतं। बुद्धीवरचे हे जुने संस्कार खरवडून टाकून त्याच्यामध्ये नवीन संस्कार प्रस्थापित करणं आवश्यक असतं आणि जुने संस्कार हळूहळू क्षीण करून त्याच्यामध्ये नवीन संस्कार परत प्रस्थापित करण्यासाठी श्रवण या प्रक्रियेचा फार मोठा उपयोग होतो। कलियुगाचे दिवस आहेत आणि पूर्वीच्या काळी जेव्हा वेळ होता लोकांच्याकडे, तेव्हा ग्रंथांचा मोठा अभ्यास केला जायचा। गीता वाचा, उपनिषद वाचा, ब्रह्मसूत्र वाचा, पंचदशी वाचा, विवेक चूडामणी वाचा, विवेक सिंधू वाचा, असे अनेक सारे अद्वैत प्रांतामध्ये देखील हजारो ग्रंथ आपल्याकडे आहेत। मग सगळ्या ग्रंथांचं अगदी सखोल यथार्थ चिंतन करणारे फार मोठे महात्मे आपल्याकडे होऊन गेले, फार मोठे लोक होते। परंतु काळाचा सध्याचा महिमा असा आहे की एवढं सगळ्या 1760 ग्रंथांचं वाचन सोडा, एका ग्रंथाचं देखील वाचन चिंतन आपण कुठल्याही व्यत्ययाशिवाय करू शकू अशा प्रकारची जीवनपद्धती आपली आज राहिलेली नाही। अनेक प्रकारची व्यवधानं असतात। आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत आणि हा विषय आपण अनेक वेळेस बघितला आहे की संन्यासी लोकांचा परमार्थ आणि प्रापंचिक लोकांचा परमार्थ याच्यामध्ये मुळातच फरक आहे। आपण प्रत्येक वेळेस रोज उठून कुठल्याही एखाद्या अभ्यास वर्गाला जाऊ शकत नाही, रोज उठून कुठल्या मठात, कुठल्या आश्रमात जाऊ शकत नाही, कुठल्या रिसॉर्टवर जाऊ शकत नाही। रोज उठून आपण काय करू शकतो, तर आपण आपल्या राहत्या घरामध्ये आहे त्या घरात, आहे त्या परिस्थितीत मार्ग काढून शक्य तेवढं वाचन करण्याचा प्रयत्न करू शकतो। आणि दुसरी गोष्ट आपण मागच्या वेळेस बघितली होती की वाचनामध्ये देखील हल्ली खूप व्यत्यय येतात, खूप वेळेस आपल्याला उठावं लागतं। मग निदान श्रवण करणं शक्य आहे। घरामधले कित्येक आपले रोजचे, आपण बऱ्याचशा इथे भगिनी आहोत आणि आपल्या रोजचे जे दैनंदिन जीवनातली कामं आहेत, ती कामं करता करता जे अत्यंत अनप्रॉडक्टिव्ह, युजलेस, काहीही उपयोग नाही असे अनंत विचार आपण करतो, ते सगळे विचार बाजूला ठेवून हळूहळू व्यवस्थित चांगला यथाशास्त्र विचार आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी श्रवण हे फार मोठं उपयुक्त साधन आहे। हा सगळा विचार 5व्या श्लोकापर्यंत आपण केला, 5व्या ओवीपर्यंत आपण केला। आणि समर्थांचा जो आग्रह आहे आणि गुरु शिष्यांचा खटकेबाज संवाद, आत्माराम ग्रंथाचं हे वैशिष्ट्य आहे की असा सरळ संवाद नाही आहे की शिष्याने सरळ प्रश्न विचारले आणि गुरूंनी सरळ उत्तरं दिली, असा हा साधा सरळ नाही संवाद, तर खटकेबाज संवाद आहे। म्हणजे अधूनमधून खटके उडतात याच्यामध्ये, तो आपल्याला याच्यामध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। तर या संवादामध्ये गुरु अजून बोलत आहेत की जैसे ग्रंथी बोलिले 6वी ओवी, 4थ्या प्रकरणातील 6वी ओवी, ज्याच्यामध्ये गुरु म्हणत आहेत
की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थी. की जैसे ग्रंथी बोलले, की आपण हा कुठल्याही, तुम्ही भगवद्गीता घ्या हातामध्ये अथवा दासबोध घ्या अथवा मनाचे श्लोक घ्या, कुठलाही ग्रंथ हातात घेतल्यावर पारायण करतो आपण, वाचन करतो, पाठ करतो, त्याचे म्हणतो भगवद्गीता मोठ्याने. या सगळ्यामधून त्याचं उत्पन्न काय आहे, एंड रिझल्ट काय असला पाहिजे, की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. त्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे तसंच आपण झालं पाहिजे. येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थी. की क्रियेच्या माथा आले म्हणजे ही जी क्रिया आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण नुसतं वाचलं आणि वाचून ते सोडून दिलं असं सोडून देणं अपेक्षित नाही, तर जे आपण वाचतो ते आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनात तेच आणि तसंच वागण्याचा तंतोतंत प्रयत्न केला पाहिजे. असं आहे की या प्रयत्नांना लगेच यश मिळणार नाही. ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही सत्वगुण वाढवा, रजोगुण कमी करा आणि तमोगुण कमी करा. तर एका दिवसात आणि एका रात्रीत कोणाचाही रजोगुण तमोगुण कमी होत नाही आणि सत्वगुण वाढत नाही. पण निदान त्याचा थोडा 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 रोज प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. त्या ग्रंथाचा जो निष्कर्ष आहे, सुरुवातीला काही साधनाचा भाग आहे आणि शेवटी निष्कर्षाचा साध्याचा भाग आहे, की ज्याच्यामध्ये दासबोधामध्ये लिहिलेलं आहे की निर्गुण झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. काय म्हणतात समर्थ, की दासबोध ग्रंथाचा जर आपण खरंच अभ्यास केला, म्हणजे नुसतं वाचन नाही, नुसतं पारायण नाही, नुसता पाठ नाही, खरंच जर आपण दासबोध ग्रंथाचा अभ्यास केला तर एकदा तो अभ्यास केलेला पुरेसा आहे. तो वारंवार करायची गरज नाही, ही पहिली गोष्ट. आणि खरंच झाला की नाही हे आपल्याला कसं कळेल, तर निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. की ते जे निश्चळ ब्रह्म आहे ते माझ्या अंतरी बिंबलं. अंतरी बिंबलं म्हणजे ते ब्रह्म आधी नव्हतं आणि नंतर उत्पन्न झालं अशातला प्रकार नाही, तर आज आत्ता देखील मी ब्रह्मरूपच आहे आणि मी स्वरूपाने निश्चळच आहे. परंतु हे मला माहिती नाही, म्हणून माझ्या दैनंदिन व्यवहारामध्ये मी अत्यंत विचलित होते. जर असं काही माझ्या मनाविरुद्ध झालं खुट्ट, की लगेच माझा खटका उडतो. कोणीतरी काहीतरी बोलतं, कोणीतरी काहीतरी वागतं आणि माझा खटका उडतो, म्हणजे मी विचलित होते. आणि जोपर्यंत मी विचलित होते तोपर्यंत इथे जे समर्थ म्हणतात की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, अजून मी निश्चळ झालेले नाही, ते निश्चळ ब्रह्म अजून माझ्या अंतरी बिंबलेलं नाही. परमार्थ किंवा आत्माराम किंवा दासबोध यांचा आपण हा जो अभ्यास करतो, म्हणून हा एक जबाबदारीचा परमार्थ आहे. आमचे सद्गुरू डॉक्टर काका गमतीने सांगतात नेहमी की परमार्थ हा 4 प्रकारचा असतो. एक आवडीचा परमार्थ, एक सवडीचा परमार्थ, एक नडीचा आणि एक गोडीचा. सवडीचा परमार्थ म्हणजे काय, की वेळ मिळाला तर, जमलं तर, फार बिझी आहोत आम्ही, फार व्यस्त आहोत, मग एवढ्या सगळ्या आमच्या व्यापातून जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही श्रवण करू, अभ्यास करू, असं म्हणणारे लोक, त्यांचा सवडीचा परमार्थ. नडीचा परमार्थ म्हणजे आता सगळं काही व्यवस्थित चालू असताना काहीतरी संकट आलं मोठं, फार मोठा रोग झाला, फार मोठी व्याधी झाली, सगळ्या डॉक्टरांच्या खेपा घालून झाले आणि कुठेच काही आता जेव्हा आपलं टिकत नाही तेव्हा मग आपण मंदिरात जातो आणि देवाच्या पायावर डोकं ठेवतो की देवा आता तूच मला वाचव, तूच मला या संकटातून बाहेर काढ. नडीचा परमार्थ, सवडीचा परमार्थ, नडीचा परमार्थ, गोडीचा परमार्थ. गोडीचा परमार्थ म्हणजे तात्पुरतं बरं वाटतं, म्हणजे अहो त्यांचा सत्संग आहे, तिथे गेलं बसलं की जरा बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे काय, घरात आपल्या खूप कटकटी असतात, मग तिथे झालं की निदान तासभर तरी शांती मिळते, घरातल्या कटकटीपासून सुटका होते, जरा तासभर 4 शब्द कानावर पडतात, बरं वाटतं, थोडी भांडणातून सुटका होते. तर अशी थोडीफार गोडी वाटणं, थोडंफार हे वाटणं, तसा तो गोडीचा परमार्थ हा इथे खरा अपेक्षित नाही. शेवटी जो आहे की आवडीचा परमार्थ. आवडीचा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा आवडते, मोदक मला स्वतःला खूप आवडतात उकडीचे, मग उकडीचे मोदक मला आवडतात तर मी त्याच्यासाठी वेळ काढते, त्याच्यासाठी ते कसे करायचे शिकून घेते आणि जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ते करते आणि स्वतः खाते. सो आवड असेल तेव्हा आपण त्याच्यासाठी वेळ काढतो. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की आवडी आणि लाजवी, की एखाद्या गोष्टीची आवड आहे तर आपल्याला त्याची लाज वाटत नाही.
आवड आहे, लाज वाटत नाही. व्यसन आपल्याला एखाद्या गोष्टीचं चढलं असेल तर आपल्याला त्याचा क्षीण होत नाही. तर या परमार्थाचं आपल्याला हळूहळू व्यसन लागावं. व्यसन म्हणजे इतर गोष्टींची जी भलभलत्या व्यसनं असतात त्याच्यापेक्षा या परमार्थाचं व्यसन लागावं, की या परमार्थासाठी आपल्याला कितीही कृती कराव्या लागल्या तरी आपल्याला त्याचं क्षीण होणार नाही, त्रास होणार नाही. पिसे आणि न भुलवी, आवडी आणि लाजवी, व्यसनं आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. म्हणजे वेड जर आपल्याला लागलं असेल आणि भूल पडली नाही तर ते वेड कसं लागलं. मग वेड लागण्यापेक्षा व्यवहारात आपण बघतो, सिनेमाची गाणी ऐकतो की काय दिल तो पागल है, म्हणजे असं मन मुळातच वेड, त्याच्यात अशी काहीतरी अजून त्याला वेडं करणारी भलभलती गाणी ऐकण्यापेक्षा याचं जर आपल्याला वेड लागलं, भगवद्गीतेचं लागलं, आत्मारामाचं लागलं, मनाच्या श्लोकांचं जर आपल्याला वेड लागलं तर या वेडातून पुढे काहीतरी ॲक्च्युली अशी उत्पत्ती होईल ज्याचा माझ्या कल्याणासाठी उपयोग होईल. हा परमार्थ मला साध्य झाला तर दुसऱ्या कोणालाही त्याचा उपयोग नाही, दुसऱ्या कोणालाही त्याचा फायदा नाही. ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे, की ज्याची त्यांनीच आपली आपली करावयाची गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थपणे. त्या ग्रंथामध्ये जे जे सांगितलं आहे त्या क्रिया वाचाव्यात, ऐकाव्यात, समजावून घ्याव्यात आणि रोज सकाळी उठल्यावरती तुकाराम महाराज म्हणतात की नित्य नवा दिस जागृतीचा. रोज आपला एक नवा दिवस असा असावा की एक नवी जागृती आपल्याला यावी. नवी जागृती म्हणजे फक्त शरीराची नाही तर एक वैचारिक जागृती आपल्या जीवनामध्ये यावी, नवीन जागृती आपल्याला यावी आणि नवीन उभारीने, नवीन उमेदीने हा परमार्थ आणि परमार्थाचं बॅकग्राऊंड असलेलं एक जीवन पद्धती आपण जगावी. असं जीवन आपण जगावं, अशा उभारीने, अशा उमेदीने आपण या ग्रंथांचा अभ्यास करावा आणि जबाबदारीने अभ्यास करावा, की मला हे नुसतं वाचायचं नाही, वाचून सोडून द्यायचं नाही, तर माझ्या परीने अशा प्रकारे वागण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणे. याच्यासाठी याला म्हणलेलं आहे की जबाबदारीचा परमार्थ. 6वी ओवी. त्याच्यानंतर 7व्या ओवीत समर्थ म्हणतात की जे ग्रंथी जो विचार वृत्ती होये तदाकार, म्हणोनी निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. जे ग्रंथी जो विचार वृत्ती होये तदाकार, की ज्या ग्रंथामध्ये जो विचार दिलेला आहे त्या विचाराशी आपली अंतःकरण वृत्ती वाचन अथवा अभ्यास करताना तदाकार होते. म्हणोनी निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. म्हणून अशाच ग्रंथांचा अभ्यास करावा की ज्याचं सार, त्या ग्रंथाच्या निरूपणाचं सार एक तर भक्ती असेल किंवा ज्ञान असेल किंवा वैराग्य असेल. त्यामुळे ज्या ग्रंथामध्ये भक्ती प्रतिपादन केली आहे अथवा ज्ञान आहे अथवा वैराग्य आहे अशाच ग्रंथांचा फक्त अभ्यास करावा. इतर ग्रंथांचा अभ्यास करू नये. ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला समर्थ इथे सांगतात. अद्वैत प्रांतामध्ये, परमार्थ प्रांतामध्ये आपण जेव्हा शिरतो तेव्हा अनेक प्रकारचे ग्रंथ असतात, अनेक प्रकारचे ग्रंथाचे इंटरप्रिटेशन्स आहेत. भगवद्गीतेच्या हजारो टीका आहेत, एक नाही, दोन नाही, शेकडो नाही, तर हजारो लाखो टीका आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आहेत. आता याच्यामधली केवळ अद्वैत संप्रदायाशी सुसंगत 2 किंवा फार तर फार 3, मुळात एकच ग्रंथ पुरेसा आहे. पण इथे समर्थांनी म्हटलं आहे की नित्य नूतन वाचा, मोनोटोनस होऊ नये म्हणून 1च्या ऐवजी 2, 2च्या ऐवजी 3 मोठ्या मोठ्या व्यवस्थित सविस्तर टीका वाचल्या तर आपलं काम होण्यासाठी त्या पुरेशा आहेत. आपलं काय होतं की आपल्याला नेमकं त्याचं मर्यादा समजत नाही की किती वाचन करावं, कशाचं वाचन करावं, आणि मग आपण वाचतच सुटतो. आमच्या गुरुतुल्य मंदाताई आहेत, तर त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये एकदा छान सांगितलं होतं की भगवद्गीता वाचतो मी. कोणाची वाचतो? नाही, मी खूप टीका वाचल्यात हो आत्तापर्यंत. कोणाकोणाची टीका वाचली आहे? मी आठवले वाचले, रामसुखदास स्वामी वाचले, गोयंका वाचले, रामकृष्ण परमहंस वाचले, विनोबा भावे वाचले, डॉक्टर काका वाचले, वरदानंद भारती वाचले. असे हे सगळे जेव्हा आपण वाचले तर मंदाताई म्हणाल्या की ते सगळे वाचले परंतु तुम्ही वाचले नाही. त्यांनी स्वतः जेव्हा त्या ग्रंथाचा अभ्यास करून टीका लिहिली तर ते वाचले या भवसागरातून, पण या सगळ्यांना वाचता वाचता आपण मात्र परत बुडून जाण्याची शक्यता आहे. कारण की नेमकं काय किती वाचायचं आणि त्याच्यातलं काय नेमकं किती अनुसरण करायचं हे मर्म आपल्याला अजून कळलेलं नाही.
म्हणून जे ग्रंथी, एक तर जे ग्रंथाचं वाचन आहे तर निवडक 1, 2, 3 ग्रंथ घ्यावेत आणि त्याचा अत्यंत सखोल अभ्यास आणि चिंतन करावं. श्रवण, मनन, निदिध्यासन अद्वैत प्रांतातले ग्रंथ असावेत, निवडक ग्रंथ असावेत. आणि कुठले ग्रंथ नसावेत तर ग्रंथाचं सोडा, पण आपण सकाळी तासभर गीता वाचली, म्हणजे हल्ली असं होतं की सकाळी आम्ही तासभर गीता वाचली, दुपारी आम्ही आत्माराम वाचला, मग आम्ही तासभर दासबोध वाचला, असं कुठपर्यंत चालतं? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतं. 7 वाजता ती जी कुठली ज्ञानेश्वरी आहे ती जाते आळंदीमध्ये, दासबोध आहे तो जातो सज्जनगडावरती, भगवद्गीता जाते द्वारकेला, आणि मी कुठे बसते? टी व्हीच्या समोर. आणि मग माझे सगळी 7 वाजताची सिरियल, मग ही बाळूमामांची, मग ती 8 वाजताची, मग ती 9 वाजताची, कॉमेडी नाईट्स विथ कपिल. मग दिवसभर जे वाचलं आपण ते रात्री अशा प्रकारचे जेव्हा आपण कौटुंबिक टी व्ही सिरियल्स बघतो तेव्हा दिवसभर जी काही साधना केली ती सगळी साधनेला अत्यंत विपरीत अशी मनोरचना त्या कौटुंबिक टी व्ही सिरियल्समधून आपल्या वाटायला येते. इथे समर्थांनी काय सांगितलं आहे की निरूपणसार भक्ती, ज्ञान, वैराग्य. मग निरूपणसार हे केवळ ग्रंथांच्या बाबतीत नाही तर जे जे आपण ऐकतो, जे जे आपण पाहतो ते सगळं या भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला पोषक असलं पाहिजे. एखाद दुसरा ग्रंथ याला पोषक वाचला आणि उरलेली सगळी जीवनशैली या भक्ती, ज्ञान, वैराग्याला पोषक नसली तर जी काही आपण साधना केली त्याच्यावरती पूर्ण पाणी फिरलं जातं. त्याचं कारण आहे की या सगळ्या ग्रंथांच्यामधून काम, क्रोध, लोभ, भय, चिंता हे हळूहळू क्रमाक्रमाने कमी करा, रजोगुण कमी करा असं प्रशिक्षण आपल्याला मिळतं. हे प्रशिक्षण आपण एकीकडे घेतो आणि दुसरीकडे जेव्हा कुठलीही मालिका बघतो, टी व्हीच्या मालिकेचं नाव काय मला नुकतंच कळलं, या सुखांनो या. या सुखांनो या म्हणजे माझं जीवन ऑलरेडी खूप दुःखी आहे, त्याच्यात कुठून तरी बाहेरून सुख येईल अशा प्रकारची आपली संकल्पना त्या सिरियलचं नाव बघून होते तयार, की सुख कुठून तरी बाहेरून येणार आहे. आणि माझ्या बाहेरून येणाऱ्या सुखाची आपण वाट बघत बसतो आणि ते कधीही आपल्या वाट्याला येत नाही. दुसरी अजून एक गोष्ट आपण नोटीस केली असेल की अशा प्रकारे नुसत्या टी व्ही सिरियल्स नाही तर साध्या 1-1 मिनिटांच्या ॲडव्हर्टाइजमेंट असतात टी व्हीवरती. त्या 1-1 मिनिटांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये ज्या प्रकारची घरं दाखवली जातात ती इतकी पॉश, सुंदर, स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकी घरं असतात की ते बघून असं एकदम भारावून गेल्यासारखं होतं. आणि मग आपल्या घराकडे बघितलं की काहीच चांगलं वाटत नाही. त्याच्यात किती छान सोफा होता, त्याच्यात किती छान पडदे होते आणि आपल्या घरातलं काहीच छान नाही. असं सतत एक अपूर्णता, सतत काहीतरी कमी, सतत तुलना, सतत भय, सतत चिंता, सतत काहीतरी अधिक हवं, अजून हवं, तिथे दाखवलं त्यांच्याकडे आहे माझ्याकडे नाही, अशा प्रकारच्या ज्या अनेक विकार आहेत त्या विकारांना उठाव मिळतो. ते विकार अजून प्रबळ होतात आणि हा जो आपला अभ्यास आहे हा मागे पडतो. त्यामुळे केवळ ग्रंथच नाही तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना पोषक नसणारे सगळे जे आपल्या ज्ञानेंद्रियांचे इनपुट्स आहेत ते सगळे आपण हळूहळू निश्चयाने, व्यवस्थित, ठरवून, कॉन्शियसली, क्रमाक्रमाने कमी केले पाहिजेत. 1 मिनिट. म्हणून निरूपणसार भक्ती, ज्ञान, वैराग्य ही झाली टी व्ही सिरियल्सची गोष्ट. दुसरी गोष्ट आहे मॅगझिन्स आणि न्यूजपेपर. जे आपण टी व्ही सिरियल्सबद्दल बोललो तीच गोष्ट मॅगझिन्सची. आपल्यापैकी बऱ्याच जणांना खुमखुमी असते की दिवाळी अंक घ्यायचे ते वाचायचं. मग 1 मिनिट. दिवाळी अंक घ्यायचे, वाचायचे. मग एखादं पुस्तक असतं, ग्रंथ असतो, साधं साहित्यातलं पुस्तक असतं, कादंबरी असते, रहस्यकथा आहेत, वीररसाच्या कथा आहेत, प्रेमकथा आहेत, कुठल्या तरी स्पाय स्टोरीज आहेत, ॲक्शन स्टोरीज आहेत, युद्धकथा आहेत. कुठल्या तरी ग्रंथाला मोठा पुरस्कार मिळाला, नोबेल प्राईज मिळालं, पुलिट्झर प्राईज मिळालं, बुकर प्राईज मिळालं. मासे ग्रंथ एअरपोर्टवरती जातो आपण, ट्रेन स्टेशनवर जातो, तिथे बुक स्टॉल्स लागलेले असतात, तिथे आपण जातो आणि असे कुठले तरी पुस्तकं, रहस्यकथा वगैरे विकत घेतो, फार मोठं ज्याला रेटिंग मिळालेलं आहे, आणि घरी आणून आपल्या कॉफी टेबलवर ठेवतो. ते ठेवलं की लोकांना वाटतं की वा वा केवढं वाचन करतात, म्हणजे यांना किती सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान आहे असं लोकांना वाटतं. लोकांनी वाहवा केले की मला छान वाटतं. असा परस्पर छान वाटण्याच्या कार्यक्रमात जे मुख्य व्हायला पाहिजे ते मुख्य होत नाही. आणि मुख्य काय व्हायला पाहिजे की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तीनही हळूहळू क्रमाक्रमाने आपलं वाढीस लागलं पाहिजे.
असाच ग्रंथ हातामध्ये घ्यावा की ज्याच्यामुळे माझी भक्ती आहे त्या स्तरावरून विकसित होईल. भक्त शब्दाचे अर्थ आपल्याला समर्थांनी सांगितली आहे की जो विभक्त नव्हे तो भक्त. जोपर्यंत मी भगवंतापासून स्वतःला वेगळं समजतो तोपर्यंत मी विभक्त आहे आणि विभक्ताचा भक्त होण्यासाठी माझा हा सगळा अभ्यास चालू आहे. मग हळूहळू ती पूजा करताना, भगवंताची आरती म्हणताना, स्तोत्र म्हणताना, नामस्मरण करताना एक तरी क्षण असा यावा की त्या क्षणामध्ये मला वाटावं की ज्या भगवंताची मी पूजा करतोय तो आणि मी आम्ही वेगळे नाही. तो जसा आनंदरूप आहे तशी मी देखील आनंदरूप आहे आणि आनंदासाठी मला दुसऱ्या कोणावरही कशावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. आमचे सद्गुरू डॉक्टर काका आहेत, त्यांनी एकदा खूप छान वाक्य म्हणलं होतं की ते असेच शांत बसले होते एका जागी आणि मंद स्मित करत बसले होते. तर त्यांना कोणीतरी विचारलं की काय झालं, तुम्ही का बरं हसताय? तर ते म्हणाले मी आनंदी आहे. मग कोणीतरी विचारलं की तुम्ही का आनंदी आहात? तर ते म्हणाले आय एम हॅपी फॉर नथिंग. कुठल्याही कारणासाठी नाही, आय एम हॅपी फॉर नथिंग. कुठल्याही कारणासाठी नाही, तर मी आनंदीच आहे, आनंदरूपच आहे. अशी एकदा मनुष्याला प्रत्यक्ष प्रतीती आली, अशी एकदा त्याला प्रत्यक्ष अनुभूती आली की मग अमुक एक गोष्ट आहे, अमुक एक व्यक्ती आहे, अमुक एक घटना झाली म्हणून मी आनंदी झालो असं नाही, तर मी अखंड आनंदी आहे, अखंड तृप्त आहे, अखंड समाधानी आहे. केव्हा की आजूबाजूचं सगळं प्रतिकूल असेल तर त्या प्रतिकूल परिस्थितीच्या निवारणासाठी मी बाहेरून प्रयत्न करतो, पण बाहेरून ते प्रयत्न करताना आतमधून मी शांत, समाधानी आणि तृप्त आहे. असं हे जे आहे हे जीवनमुक्तीचं वैभव आपल्याला वाटायला यावं म्हणून समर्थ म्हणतात की म्हणोनी निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. त्या ग्रंथाच्या निरूपणातून आपली अनासक्ती, आपलं वैराग्य थोडं तरी वाढीस लागलं पाहिजे. रोज थोडं थोडं क्रमाक्रमाने ते वैराग्य वाढीस लागलं पाहिजे. असं आहे की वैराग्य ही एकच गोष्ट आहे, अनासक्ती ही एकच गोष्ट आहे की जे मनुष्याला सगळ्यात जास्त निर्भय बनवते. आपल्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टींचं भय, काय होईल, कसं होईल, ठीक होईल का, बरं होईल का, बरं होणार नाही का, चिंता ही एवढ्याचसाठी असते की कुठल्या तरी व्यक्तीमध्ये आणि कुठल्या तरी वस्तूमध्ये आपली गुंतवणूक असते आणि त्या व्यक्तीला, त्या वस्तूला जर नुकसान झालं तर माझं कसं होईल म्हणून आपल्याला ही भीती वाटत असते. मग ही भीती कमी करायची असेल तर सगळ्या व्यक्ती, वस्तू, घटनांच्यामधून अनासक्ती, ही पण अनासक्ती एका दिवसात, एका रात्रीमध्ये येत नाही. ती हळूहळू क्रमाक्रमाने वाढते, विकसित करावी लागते, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. त्याच सत्संगामध्ये जावं, जो सत्संग, जे श्रवण, जे विवेचन ऐकून आपली भक्ती वाढीस लागेल, ज्ञान वाढीस लागेल, वैराग्य वाढीस लागेल आणि अशाच ग्रंथांचा, मर्यादित ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा. पुढे समर्थ म्हणतात, आता हा समर्थांचा गुरूंचा भाग बोलून झाला आणि 8व्या ओवीमध्ये शिष्य म्हणतो समर्थांना. तो शिष्य म्हणे, स्वामी सर्वज्ञा, सत्य करावी प्रतिज्ञा, नाशिवंत घेऊन साधना, वरपडे न करावे. आता शिष्याने प्रश्न विचारला. खटकेबाज संवाद जो आहे तो इथून पुढे सुरू झाला. शिष्य म्हणतोय की स्वामी तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व काही जाणणारे आहात आणि हा साधन निरूपण नावाचा समाज सुरू झाल्यापासून तुम्ही श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा असं सगळं मला सांगताय. पण तुमची जी प्रतिज्ञा आहे ती तुम्ही सत्य करा, खरी करून दाखवा. आणि तुमची काय प्रतिज्ञा आहे बघा. याचा अर्थ तो जो शिष्य आहे, जो ऐकतो आहे, त्याचं लक्ष आहे, गुरु काय सांगतात त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. आणि ह्याच्या आधी गुरु काय बोलले हे सगळं त्याला व्यवस्थित आठवतं आहे, कारण की तो व्यवस्थित श्रवण करतो आहे. मग याच्या आधी गुरु काय बोलले होते की सगळ्यात पहिला जो समास आहे त्याग निरूपण, त्या त्याग निरूपणाच्या समासामध्ये समर्थांनी, गुरूंनी एक ओवी सांगितली होती की जितुके काही नासो न जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. की जे जे काही तुझ्या जीवनामध्ये नाशिवंत आहे आणि तुझ्या आयुष्याच्या अंतिम क्षणी तुझ्याबरोबर येणार नाही, असं सगळं तू मला देऊन टाक, असं गुरु सुरुवातीला म्हणाले होते आत्मारामाच्या. आणि नुसतंच एवढं नव्हते म्हणाले, तर ते म्हणाले होते पुढे की नाशिवंत तितुकेची देसी, तरी पदप्राप्त निश्चयेसी. की हे जे काही तू नाशिवंत आहे तुझ्या जीवनातलं, ते जर तू मला देऊन टाकलं तरी पदप्राप्त निश्चयेसी,
हे जे ब्रह्मपद आहे, हे आत्मपद आहे, हे तुला निश्चितपणे प्राप्त होईल. त्यामध्ये लालूच करीशी तरीही स्वहित न घडे. मग हे नाशिवंत सगळं जेव्हा तुम्हाला अर्पण करशील, त्याच्यामध्ये स्वतः कुठलीही लालूच ठेवू नकोस, स्वतःकडे काहीही ठेवून घेऊ नकोस. हे सगळं नाशिवंत तुम्हाला देऊन टाक. ते दिल्याने तुझं कल्याण होईल आणि तुला ब्रह्मपदाची, आत्मपदाची प्राप्ती होईल. असं सद्गुरू तुम्ही सुरुवातीला म्हणाले होते. मग मला एकच साधन करायचं होतं. कुठलं साधन करायचं होतं? की नाशिवंत जे आहे ते सगळं तुम्हाला देऊन टाकायचं. मग पुढे त्यागनिरूपणामध्ये, मायानिरूपणामध्ये त्याचं पूर्ण वर्णन आलं की मायेमध्ये काय काय माईक आहे. सगळ्या शब्दांचा प्रांत हा आपला देह, पांचभौतिक सृष्टी, आपली इंद्रिये, इंद्रियांनी होणारे व्यवहार, मी माझे वाटणारं हे जे आपलं छोटंसं जग आहे, हे सगळंच्या सगळं त्या सद्गुरूंना अर्पण करायचं. कारण की ते माईक आहे आणि ते नाशिवंत आहे. मग हे सगळं मी तुम्हाला देऊन टाकलं. आता हे सगळं दिल्यावरती मला आत्मपदाची प्राप्ती व्हायला पाहिजे होती. मग आता तुम्ही म्हणतायत की आत्मपदाची तुला प्राप्ती व्हायची असेल तर तू श्रवण कर, तर तू मनन कर, मग निधिध्यासन कर, मग त्या ग्रंथाचा अभ्यास कर, वाचन कर. मग नेमकं तुमच्या बोलण्यात बोलणं नाही असं शिष्य म्हणतो. आधी म्हणतो त्याग करा, मग नंतर म्हणता हे करा ते करा, तुमचं संपतच नाही अजून, असं शिष्य म्हणाला. आणि तो म्हणाला की नाशिवंत घेऊन साधना वरपडे न करावे. मी वेगळी साधना कशासाठी करू, वेगळे प्रयत्न कशासाठी करू. जे जे काही माझ्याकडचं नाशिवंत आहे, जे जे काही माझ्याकडचं माईक आहे, ते सगळं मी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. सगळं मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे. आणि अर्पण केल्यावरती तुम्ही आता मला परत वेगळ्या साधनाची महती सांगता, वेगळ्या साधनाचं श्रेष्ठत्व सांगता. त्याचा मला समजावून सांगा की या सगळ्याचा काय उपयोग आहे. ब्रह्मपदाच्या, आत्मपदाच्या प्राप्तीसाठी, अनुभूतीसाठी काय उपयोग आहे हे मला समजावून सांगा. आणि मग शिष्याचा हा प्रश्न ऐकून समर्थ, जसा शिष्य तसे गुरु, गुरु पण काही कमी नव्हते. मग गुरु म्हणतात आता 9व्या ओवीमध्ये की अरे शिष्या, चित्त द्यावे. चित्त द्यावे म्हणजे लक्ष देऊन ऐक की नाशिवंत तुवा ओळखावे. जे जे नाशिवंत आहे ते तू ओळख. साधन न लगे करावे, प्रतिज्ञाच आहे. समर्थ म्हणतात की माझी प्रतिज्ञाच आहे. आणि ही प्रतिज्ञा मी आधी केली होती की जे जे नाशिवंत आहे ते तू मला देऊन टाकलंस तर तुझं निश्चितपणे कल्याण होईल. ही माझी प्रतिज्ञा आहे. ही मी तेव्हा केली होती. ही अजून देखील तेवढीच सार्थ आहे, अधिकृत आहे, व्हॅलिड आहे. परंतु त्याच्यामध्ये कॅच आहे. कॅच काय आहे की नाशिवंत तुवा ओळखावे. काय काय या तुझ्या जीवनामध्ये नाशिवंत आहे ते तू ओळख आणि ते ओळखून मग तू त्याचा त्याग कर. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे की भगवद्गीतेमध्ये, भगवद्गीतेवरून जी ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्याच्यामध्ये ज्ञानदेवांची एक ओवी आहे की येथ अविद्यानाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, इही दोहीसी केवळ साधन ज्ञान. की भगवद्गीतेमध्ये बघा, आपण हा विषय बघितला होता की भगवद्गीतेचा अभ्यास कशासाठी करायचा. तर बरेच जण वेगवेगळे म्हणतात की कर्मयोग आपल्याला समजावा म्हणून गीता करायची. मग काय अनाथांची सेवा करायची, वृद्धांची सेवा करायची, बालकांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची. भगवद्गीतेमधलं पर्यावरण, भगवद्गीतेमधले काय सौंदर्य स्थळं, रसालंकार, शब्दालंकार, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे भगवद्गीतेचा अभ्यास केला जातो. पण असा हा जो अनेक वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला जातो, त्या सगळ्या पर्यावरण, समाजकारण, राजकारण हे शिकण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितलं आहे भगवद्गीतेचा अभ्यास केवळ एकाच कारणासाठी आहे, येथे अविद्यानाश हे स्थळ. जो वाचतो, जो अभ्यास करतो त्याच्या अविद्येचा नाश व्हावा, मोक्षोपादान हे फळ, आणि त्याला मोक्ष प्राप्त व्हावा. त्यामुळे एखाद्या जीवाच्या अविद्येचा संपूर्णपणे नाश होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. हा मोक्ष मिळावा आणि या अविद्येचा नाश व्हावा तोपर्यंत साधकाला साधना करावी लागते. इथे साधकाने काय प्रश्न विचारला आहे की मी नाशिवंत सगळं तुम्हाला देऊन टाकलं. नाशिवंत सगळं दिलं तरी त्याची अविद्या अजून शिल्लक राहिली. ज्या अविद्येचा नाश व्हायला पाहिजे ती अविद्या, ते अज्ञान अजून पूर्णपणे गेलेलं नाही. कुठली अविद्या आणि कुठलं अज्ञान त्याचं अजून गेलेलं नाही की नाशिवंत तुवा ओळखावे. या साधकाने, या शिष्याने नाशिवंताचा जो प्रांत आहे, माईक गोष्टींचा जो प्रांत आहे तो अजून पूर्णपणे ओळखला नाही. त्याला थोडाफार अंदाज आला, थोडंफार कळलं, थोडंफार त्यांनी दान केलं. काय काय दान केलं?
अहो गुरु, मी तुम्हाला माझं घर बरं, आता इथेच समर्थांनी किंवा इथल्या गुरूंनी जे काही दान मागितले ते काही प्रत्यक्षात दान मागितलं नाही. कुठलेही गुरु दान मागतात तर असं नाही म्हणत की तुमची प्रॉपर्टी माझ्या नावाने करून द्या, असं कोणी म्हणत नाही. आणि असं जे म्हणतात ते खरे गुरु नाहीत, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे गुरु जेव्हा म्हणतात की तू नाशिवंत मला दे, तेव्हा त्याच्यावरचं फक्त ममत्व काढून टाक. ममत्व काढून टाक की हे माझं घर आहे, ही जी भावना आहे, या माझ्या घर आहे या माझेपणाच्या भावनेचा त्याग करायचा. हे घर आहे आणि या घरामध्ये काही काळ काही मुदतीने मला राहण्यासाठी मिळालेली ही एक सोय आहे, ही एक व्यवस्था आहे, अशा भावनेने तिचा उपयोग करायचा. त्याच्यातलं माझेपण काढलं की त्याच्यामधलं विषारीपण जातं आणि त्या घराची आपल्याला बाधा होत नाही. अशा प्रकारे माझेपण काढणं अपेक्षित आहे. परंतु नाशिवंतामध्ये या ज्या ज्या गोष्टी आहेत की माझं घर, माझा परिवार, माझा व्यवसाय, माझं यश, माझी कीर्ती, माझं धन, माझी बँक, माझं लॉकर, माझी प्रतिष्ठा, हे माझं 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 मी जेवढ्या गोष्टींना म्हणते, माझ्या क्रिया, माझा परमार्थ, माझी भक्ती, त्या सगळ्या माझ्या 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 गोष्टींचा या साधकांनी त्याग केला. ते माईक आहे ओळखलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला. पण एवढं सगळं ओळखलं, एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला तरी हे जे नाशिवंत आहे याची पूर्ण व्याप्ती त्याला कळलेली नाही, त्याची अविद्या अजून गेलेली नाही, त्याचं अज्ञान अजून गेलेलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की माझी प्रतिज्ञा प्रमाण, माझी प्रतिज्ञा सत्यच आहे की तू त्याग केला सगळ्या नाशिवंताचा तर तुला पदप्राप्ती होईल, ही प्रतिज्ञा सत्यच आहे. परंतु तू नाशिवंत ओळखलं पाहिजे की त्याच्यासाठी कंडिशन आहे. मग शिष्याने हे नाशिवंत ओळखलं नाही, याच्यासाठी समर्थ त्याला पुढे दाखवून देतात की काय आहे जे तू अजून ओळखलं नाहीस. समर्थ म्हणतात, खूप महत्त्वाची ओवी आहे, याच्याकडे नीट लक्ष द्या. 10व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत केले मदारपण, त्यामध्ये तोही आला. की प्रतिज्ञा करावी प्रमाण, हा जो शिष्य आहे, हा शिष्य आपल्या गुरूंना विनंती करतोय की तुम्ही जी काय प्रतिज्ञा केली ती तुम्ही अधिकृत आहे ते दाखवा, ती सत्य आहे हे दाखवा. मग समर्थ म्हणतात की ऐसे बोलतो हा कोण, की शिष्या जेव्हा तू मला विनंती करतोयस की तुमच्या प्रतिज्ञा प्रमाण करा, तुमची प्रतिज्ञा सत्य करा, तुमची प्रतिज्ञा प्रूव्ह करा, हा बोलणारा कोण आहे. नाशिवंत केले मदार्पण, तुझ्याकडचं जे जे होतं ते ते तू सगळं मला अर्पण केलं, त्यामध्ये तोही आला. तो आला म्हणजे कोण आला, ज्यांनी मला सांगितलं की तुमची ही प्रतिज्ञा आहे ही तुम्ही सत्य करून दाखवा, तो जीव, तो जीवात्मा देखील याच्यामध्ये आला. त्यामुळे शिष्याने माझं 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 होतं ते सगळं दिलं, पण जो मी आहे म्हणजे जीवरूप जो मी आहे, तो मी, तो अहंकार, तो अहंभाव त्याचा अजून पूर्णपणे गेलेला नाही. हा अत्यंत महत्त्वाचा कॅच आहे की ज्यांनी आपल्या गुरूंना रिक्वेस्ट केली की प्रतिज्ञा तुमची जी आहे ती खरी करून दाखवा, त्या शिष्यानी जेव्हा ही प्रतिज्ञा केली तेव्हा त्या शिष्याचा जीवभाव अजून गेलेला नाही. आपण या 2-3 ओव्या बघू आणि मग त्याचं विवेचन बघू. ते म्हणतात, गुरु पुढे म्हणतात, तू म्हणसी जे दिधले तरी देयास कोण उरले, जे उरले ते झुरले मजकडे. समर्थ म्हणतात की तू म्हणसी जे दिले, की आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिल्या, बऱ्याच गोष्टी तुम्हाला अर्पण केल्या, आता एवढं सगळं मी देऊन टाकलं, आता देयास कोण उरले, देण्यासाठी काय उरलं माझ्याकडे असं तुला वाटतं. जे उरले ते झुरले मजकडे, तुझ्याकडे जे उरलं असं तुला वाटतं ते देखील तू मला देऊनच टाकलेलं आहेस, परंतु ते तू मला देऊन टाकलंस हे अजून तुला कळलेलं नाही. जे उरले ते झुरले मजकडे. आणि पुढे 3ऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की तू नाशिवंतामध्ये आलासी, स्वतः जीवरूप जो तू आहेस तो तू देखील नाशिवंत आहे. म्हणजे माझ्या घराचा मी त्याग केला, म्हणजे त्याच्यावरच्या आसक्तीचा मी त्याग केला, मुलावरचा केला, धनावरचा केला, बँकेवरचा केला, सगळ्या गोष्टींचा त्याग केला, पण मी हा जो मी आहे, हा जो मीपणा आहे, त्या जीवभावाचा मी त्याग केला का. बघा इथली शब्दरचना, जीवभावाचा त्याग, जीवाचा त्याग म्हणलेला नाही आहे इथे समर्थांनी. म्हणजे इथे आपण स्वतःला आपल्या श्रीगुरूंना देऊन टाकायचं म्हणजे आपण जाऊन आपली आत्महत्या करायची असा इथे अर्थ नाही, असे विपरीत अर्थ या ओव्यांमधून काढायचे नाही. तर याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की तू नाशिवंतामध्ये आलासे. हा देहसापेक्ष जो तू आहेस, देहसापेक्ष हा जो जीवात्मा आहे, जो आपल्या गुरूंना
विनंती करत आहे, तू नाशिवंतामध्ये आला असे. तो विनंती करणारा जीवात्मा तो देखील नाशिवंत आहे. तो जीव स्वतः देखील नाशिवंत आहे. का नाशिवंत आहे? त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्याचा जन्म झाला, तो काही काळ टिकला आणि काही काळाने त्याचा नाश होणार आहे. मग समर्थ म्हणतात की बाकी सगळं तू मला देऊन टाकलंस, आपण असं का रे चोरीसे, स्वतःच कशाला स्वतःकडे ठेवून घेतलं. बाकी सगळं तू मला दिलं, परंतु तुझा जीवभाव अजून तू मला दिलेला नाही. नाशिवंत देता चकचकीसी, फटरे पडत मूर्खा. समर्थांनी आपल्या शिष्याला काय म्हणले, अजिबात ही डज नॉट मीन्स द वर्ड्स. त्यांना असं कुठलंही काय म्हणतात गोलमोल भाषा, गुळगुळ भाषा समर्थांना माहिती नाही. अत्यंत परखड भाषा आहे. प्रसंगी समर्थ आपल्या शिष्याचे कान धरून कानपिळणी करायला अजिबात कमी करत नाही. परखड शब्द वापरायला अजिबात कमी करत नाही. का कमी करत नाही? कारण की बऱ्याचदा त्यांना माहिती आहे की गोड बोलून जी कामं होत नाही ती कान उपटल्यामुळे होतात. मग हे समर्थांनी आपले कान उपटलेले आहेत की अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण जाऊन आपल्या श्रीगुरूंना विचारतो की अहो मी माझं सगळं तुम्हाला देऊन टाकलं, मग मी माझं सगळं देऊन टाकलं तर तू अजून शिल्लक राहिला ना. प्रश्न विचारणारा तू अजून शिल्लक राहिला, तुझ्यातला अहंभाव अजून शिल्लक राहिला, तुझ्यातला जीवभाव अजून शिल्लक राहिला. आणि मग समर्थ म्हणतात की नाशिवंत देता चकचकीसी, की स्वतःचे जीवभाव अर्पण करताना मात्र तुझा जीव खालीवर होतो. तुला अजून कळत नाही की नाशिवंताची ही जी व्याप्ती आहे. असं होतं बऱ्याचदा की माया माया माया, नाशिवंत 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 असे सगळे आपण शब्द ऐकतो की मिथ्या आहे, हे सगळं जग मिथ्या आहे. म्हणजे आपला हात असा असतो की हा सोफा, हे घर, या घरातल्या व्यक्ती, हे सगळे नाशिवंत आहेत, माईक आहेत, मिथ्या आहेत. मी मात्र जणू चिरकाल अमृत पिऊनच जन्माला आली आहे, अशा प्रकारे माझं वर्तन असतं. तो कोणीही ह्याच्यामध्ये देहरूपाने जी व्यक्ती आहे त्या देहरूपाने असलेल्या व्यक्तीला कोणालाही 6 विकार चुकलेले नाहीत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. हे 6 विकार कुठल्याही व्यक्तीला चुकलेले नाहीत. प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जन्माला येणार आहे, वाढणार आहे, बदलणार आहे, वृद्ध होणार आहे. आपली जी ज्ञानेंद्रियांची क्षमता आहे ती हळूहळू कमी होणार आहे, क्षीण होणार आहे आणि एक दिवस म्रियते म्हणजे हरिओम असं म्हणायचं. त्या म्रियतेची आपल्याला फार मोठी भीती वाटते. त्याच्यापासून कोणीही सुटलेलं नाही. आणि या भीतीतून आपल्याला जर सुटायचं असेल तर समर्थ म्हणतात की तुझा जीव मला देऊ नकोस, तर तुझा जीवभाव मला दे. जो हा प्रश्न विचारतो आहे तो प्रश्न विचारणारा कोण आहे, तो कोण आहे त्याचं स्वरूप तू समजावून घे. जीव आणि जीवात्मा ही संकल्पना आपण अत्यंत विस्ताराने एक 2-3 सेशन्सपूर्वी, 2-3 महिन्यांपूर्वी आपण समजावून घेतली होती. टॉर्चचा प्रयोग आठवतोय का सगळ्यांना? आठवत नसेल तर एकदा आठवा, आठवत नसेल तर परत एकदा श्रवण करा, ज्याच्यामध्ये आपण हा प्रयोग समजावून घेतला होता. आणि आपल्याकडे व्हिडिओ प्रवचन देखील आहे आपले सद्गुरू डॉक्टर काका यांचं, की ज्याच्यामध्ये त्यांनी जीव ही संकल्पना अत्यंत विस्ताराने समजावून सांगितलेली आहे. परमार्थाच्या या प्रांतामध्ये जोपर्यंत आत्मा आणि जीव या 2 संकल्पना आपल्या अत्यंत सुस्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढची अनेक कोडी आपल्याला उलगडत नाही. आणि अनेक कोडी उलगडावी या ग्रंथाचा खरोखर यथार्थ अभ्यास व्हावा. म्हणून जीव आणि आत्मा या 2ही संकल्पना समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी थोडक्यात आत्ता सांगते की जीव या संकल्पनेमध्ये एकूण 3 घटक आहेत. आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. आत्मा म्हणजे निर्गुण निराकार आत्मा. बुद्धी जी अचेतन जड आहे, पंचमहाभूतांची म्हणजे तेजतत्वाची आणि सत्वगुणाची बनलेली आहे अशी बुद्धी. त्यामुळे आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून जीव ही संकल्पना तयार होते. आता प्रश्न जेव्हा विचारतो तर प्रश्न कोण विचारतो हे समजावून घेणं आवश्यक आहे. शिष्य जेव्हा आपल्या गुरूंना जाऊन प्रश्न विचारतो तेव्हा आत्मा प्रश्न विचारतो का? हे जे 3 घटक आहेत, जीवात्मा, आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, याच्यातला आत्मा प्रश्न विचारतो का? आत्मा प्रश्न विचारणं शक्य नाही. का? एक तर तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अमन आहे, अजिव्हा आहे, अनेत्र आहे. त्याला डोळे नाही, कान नाही, तोंड नाही, जिव्हा नाही, मन नाही, अंतःकरण नाही, आकार नाही, कुठलेही गुण नाही. त्यामुळे आत्मा कोणतेही प्रश्न विचारणं शक्य नाही, पहिली गोष्ट. मग बुद्धी प्रश्न विचारते का?
तर बुद्धीसुद्धा प्रश्न विचारत नाही, कारण की बुद्धी हे जे तत्व आहे ते अचेतन आणि जड आहे. अचेतन आणि जड असलेली बुद्धी स्वतः कुठलेही प्रश्न विचारणं शक्य नाही. या फोनला म्हणलं की फोन तू जाऊन प्रश्न विचार, तर फोन विचारू शकतो का? फोन विचारू शकत नाही, कारण की तो अचेतन आहे, तो जड आहे. त्यामुळे बुद्धी जी आहे ती पंचमहाभूतांची बनलेली असल्यामुळे ती आणि त्रिगुणांची म्हणजे सत्वगुण आणि तेजतत्व यांची बनलेली असल्यामुळे बुद्धी अचेतन आहे, जड आहे. बुद्धी देखील प्रश्न विचारणं शक्य नाही. मग आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. आणि नुसता चिदाभास नाही, तर जेव्हा आपण चिदाभास म्हणतो त्या चिदाभासामध्ये म्हणजेच त्या जीवामध्ये आत्मा आणि बुद्धी हे तीनही घटक अनुस्यूतच आहेत. आत्मा आणि बुद्धी नसेल तर प्रतिबिंब सिद्धच होत नाही. त्यामुळे जेव्हा मी चिदाभास म्हणते त्या चिदाभासामध्ये आत्मा, बुद्धी आणि चिदाभास या तीनही गोष्टी एकत्रित अनुस्यूत आहेत. आणि अशा एकत्रित तीनही अनुस्यूत असलेल्या ज्या गोष्टी आहेत तो चिदाभास, ती चिदाभासयुक्त बुद्धी, हे सगळं मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते. आणि ही जी जीव नावाची संकल्पना आहे ती प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याचं काम करते. मग मी जेव्हा आपल्या सद्गुरूंच्या समोर उभी जाऊन कुठलेही प्रश्न विचारते, ज्या क्षणी मी माझं तोंड उघडते त्या क्षणी काम करणारं जे तत्व आहे, बोलण्याचं काम करणारं हे जे तत्व आहे ते तत्व आहे जीवात्मा. या आत्माराम ग्रंथातला शिष्य जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याचा जीवात्मा हे प्रश्न विचारतो. त्याचा आत्मा विचारत नाही, त्याची बुद्धी विचारत नाही, त्याचा जीव हे प्रश्न विचारतो. मी जेव्हा आपल्या सद्गुरूंच्या समोर जाते आणि ज्या क्षणी मी तोंड उघडते त्या क्षणी कुठलीही क्रिया करणारा जीवात्मा प्रत्येक मनुष्याचं, असं नाही की माझा जीवात्मा काम करतो आणि दुसऱ्या कोणाचा तरी आत्मा काम करतो, तिसऱ्या कोणाची तरी बुद्धी काम करते, असा भाग नाही. तर क्रिया करणारं तत्व वेदांतशास्त्राने सांगितलं आहे की जो जन्माला येतो तो जीव, जो वाढतो तो जीव, ज्याला 6 विकार आहेत तो जीव, प्रश्न विचारतो, उत्तरं ऐकतो, ऐकलेल्या उत्तरांचं प्रोसेसिंग करतो, मनन करतो, चिंतन करतो, स्वतःला बद्ध आहे असं मानतो, बद्ध असल्यामुळे बद्ध होण्यापासून मुक्त होण्यासाठी साधना करतो. हा जो सगळा क्रियेचा प्रांत आहे तो जीवात्म्याचा प्रांत आहे. हा जीव ही सगळी साधना करतो, जीव हे प्रश्न विचारतो. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या गुरूंशी जाऊन काहीतरी आपल्याला बोलावं असं वाटतं किंवा त्यांनी सांगितलेलं काहीतरी आपल्याला ऐकावं असं वाटतं, तोपर्यंत आपण अजून मायेच्याच प्रांतात आहोत, मिथ्या नाशिवंताच्याच प्रांतामध्ये आहोत. जेव्हा गुरु आणि शिष्यांची संपूर्ण ऐक्य होतं, म्हणजे शिष्याला जेव्हा पूर्ण आत्मानुभूती येते, त्याची अंतिम स्थिती अशी सांगितलेली आहे की गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. की एक अशी वेळ येते, एक अशी वेळ यावी आणि ती पूर्ण अनुभूतीच्या नंतर यावी. प्रीमॅच्युअर बेबीच्या डिलिव्हरीसारखी येऊ नये ती, की पूर्ण अनुभूती आल्याच्या नंतर एक वेळ अशी यावी की गुरोस्तु मौनम व्याख्यानम. आपल्या श्रीगुरूंचं मौन हेच त्यांचं व्याख्यान आहे. आणि शिष्यस्तु छिन्न संशय, की एकही संशय, एकही शंका, एकही किंतु, एकही प्रश्न या शिष्याच्या मनामध्ये आता उरलेला नाही. आणि ज्या शिष्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न, संशय नाही, तो त्या अनुभूतीच्या जवळपास पोचला आहे, त्याला अनुभूती आली असण्याची शक्यता आहे. असं आहे आत्मानुभूतीच्या या प्रांतामध्ये. असं गॅरंटी बॉन्ड पेपरवर लिहून आपण कोणालाच सांगू शकत नाही की मला आत्मानुभूती आली आहे. 500 रुपयाचा बॉन्ड गेला इंटरनेट बघा एकदा नाही आहे. आहे हिरवे लाईट्स आहेत अजून. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? ऑडिओ व्हिडिओ येतोय? हां ठीक आहे, ओके. आज काम करत आहे, ठीक आहे. तर गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. अशी एक वेळ आपली यावी, अशी एक वेळ आपली असावी. आणि ही वेळ येण्यासाठी म्हणून हे साधन करायचं. मग ते श्रीगुरू त्या शिष्याला समजावून सांगतायत की तू बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग केलास, तू बाकी सगळ्या गोष्टी मला देऊन टाकल्यास, पण तुझ्या देहसापेक्ष हा जो जीवभाव आहे, अजूनही तुला मी देह आहे आणि देहसापेक्ष हा जो जीवात्मा ते म्हणजे माझं स्वरूप आहे, ही भावना अजून तुझ्या मनातून गेलेली नाही. मी देह आहे किंवा मी देहसापेक्ष जीव आहे, माझा जीव कळवळला, माझा जीव कासावीस झाला, माझा जीव कंठाशी आला,
किंवा माझा जीवास खूप आनंदी आहे, अशा प्रकारचं आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपली सगळी ही जी काही आयडेंटिफिकेशन आहे, तादात्म्य आहे, ते अजूनही या 5 फुटाच्या देहाशी आहे आणि अजून ते तादात्म्य गेलेलं नाही. जेव्हा शिष्य प्रश्न विचारतो तेव्हा अजून त्याच्या देहाशी तादात्म्य गेलेलं नाही, याचं ते इंडिकेशन आहे. जीवभाव आहे की नाही इन जनरल हे आपलं आपण कसं तपासायचं की जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे तोपर्यंत जीवभाव गेलेला नाही. श्रीगुरूंना काय आपण रोज उठून जाऊन फोन करत नाही, रोज उठून प्रश्नही विचारत नाही. मग रोज उठून आपला जीवभाव अजून शिल्लक आहे की नाही हे कसं तपासायचं की सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. की मी करते म्हणून काहीतरी होतं असं या जगात प्रपंचात अथवा परमार्थात जोपर्यंत मला वाटतं की मी केलं म्हणून झालं, मी करते म्हणून होतं, माझ्याशिवाय होणार नाही, अशा प्रकारचे विचार जोपर्यंत आपल्या मनात येतात तोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे, तोपर्यंत जीवभाव आहे, तोपर्यंत अजून आपलं देह तादात्म्य गेलेलं नाही. कारण की हा देह आणि देहसापेक्ष जीव हे सगळे कामं करतो असं आपल्याला वाटतं. अभ्यास वर्ग आहेत आमच्या शिवगडला, जिथे कोल्हापूरला सद्गुरूंचं आमच्या जिथे निवासस्थान आहे तिथे दर आठवड्यात महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास वर्ग होतात. अनेक लोक येतात, एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतात. मी पण जाते तिथे अधूनमधून. आधी बऱ्याच वेळेस जायचे, आता हल्ली जाणं कमी झालं आहे. परंतु अभ्यास वर्गाला गेलं की त्या अभ्यास वर्गामध्ये जायचं, अभ्यास करायचा आणि अभ्यास करताना समोर काहीतरी छान अद्वैताचं निरूपण चालू आहे, प्रतिपादन चालू आहे आणि माझ्या मनामध्ये विचार काय असतात की आता मी घर सोडून आली आहे आणि त्या बाईच्या अंगावरती मी घर टाकून आली आहे आणि आता ती नीट करत असेल की नाही काय माहिती. तिला मी सांगितलं होतं भाजी इथे ठेवली आहे, तिला मी सांगितलं होतं फळं इथे ठेवली आहेत, ते तिने काढली असतील की नाही काय माहिती. म्हणजे माझ्याशिवाय हे घर चालेल की नाही किंवा कसं चालेल असे विचार माझ्या मनात तिथे बसून निरूपण ऐकताना अखंड येत असतात. म्हणजे शरीर तिथे बसलेलं आहे परंतु वृत्ती अजून त्या स्वयंपाकघरातून निघालेली नाही. त्या फ्रीजमधून आणि त्या फ्रीजमधल्या भाज्यांमधून आणि फळांमधून माझी वृत्ती निघालेली नाही. मी करते म्हणून ते स्वयंपाकघर चालतं आणि माझ्याशिवाय ते चालणार नाही. कर्तृत्व भ्रांती आणि त्याला जोडूनच भोक्तृत्व भ्रांती ही जोपर्यंत आपल्यामध्ये आहे. बरं, याचा अर्थ सगळे काम करायचे सोडून द्यायचे का? याचा अर्थ दुसरा अर्थ असा नाही की आता मग काय दुसरं कोणीतरी बघून गेल बुवा, दे रे हरी पलंगावरी, मी बसून राहते इथे, कोणीतरी मला चहा आणून द्या, कोणीतरी मला जेवण आणून द्या, असा इथे विपरीत अर्थ नाही. तर व्यवहारामध्ये आपल्या वाट्याला जे काही कर्तव्य आलं आहे, जे काही कामं आली आहेत ती निष्ठेने शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पार पाडायची. परंतु स्थळ काळ संपला आणि त्याचा संदर्भ संपला की आपली जी वृत्ती त्याच्यामध्ये अडकून राहिलेली आहे ती वृत्ती हळूहळू भक्ती ज्ञान वैराग्य ग्रंथाच्या निरूपणातून आणि ग्रंथाच्या अभ्यासातून काय झालं पाहिजे तर आपली अनेक असंख्य ठिकाणी गुंतलेली अडकलेली जी वृत्ती आहे ती हळूहळू क्रमाने त्याच्यातून बाहेर काढून जिथे ती लावायला पाहिजे तिथे ती लावली पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले तर आपले कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती कमी होईल, तर आपला जीवभाव कमी होईल. आणि समर्थांनी जे इथे आपल्याला पढत मूर्ख म्हणलेलं आहे की नाशिवंत म्हणजे बाकीचं सगळं जग नाशिवंत आणि मी मात्र एक अविनाशी अमर असं कोणीतरी एक स्पेशल कॅरेक्टर आहे, असे जे आपल्या मनात विचार असतात ते विचार हळूहळू कमी करावे. माईक आणि मिथ्या जग आणि नाशिवंत याची सुरुवात माझ्या देहापासून होते. म्हणजे हा देह एक दिवस जाणार आहे, या देहसापेक्ष जो जीवात्मा आहे तो एक दिवस जाणार आहे कारण की तो आला होता. परंतु जो येतही नाही आणि जो जातही नाही तो आत्मा, ते निर्गुण निराकार ब्रह्मतत्व, ते माझं खरं स्वरूप आहे आणि तो मी आहे. 6 अहम सोहम साधना आपण जेव्हा करतो तेव्हा ते मी आहे त्या भावनेला घट्ट धरून बसायचं, त्याचं चिंतन करायचं, त्याचं मनन करायचं, त्याचं निदिध्यासन करायचं आणि एक दिवस ती प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची. ती प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला येत नाही म्हणून आपल्याला हे साधन करावं लागतं. केवळ नाशिवंताचा एक वेळेस वन टाईम त्याग केला आणि आता आपलं काम आपोआप होईल आणि त्या ब्रह्मपदाची प्राप्ती आपल्याला काहीतरी चमत्काराने होईल असं नाही. तर हा नित्य नवा दिस जागृतीचा रोज आपल्याला उठलं पाहिजे, रोज आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे, रोज आपल्याला श्रवण केलं पाहिजे, मनन निदिध्यासन केलं पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी वेळेचं सुयोग्य नियोजन केलं पाहिजे.
आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, त्यामुळे 24 तास परमार्थ करणं आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, प्रॅक्टिकल नाही आणि तसा उपदेश कुठलेही श्रीगुरू करत नाहीत. जे अधिकृत अधिकारी श्रीगुरू आहेत असं कोणीही म्हणणार नाही की 24 तास हातामध्ये पुस्तकं घेऊन बसा. पण अत्यंत मिनिमल म्हणजे आवश्यक तेवढा, एक आमच्या सद्गुरूंनी खूप छान शब्द वापरला होता की प्रपंच आवरता घ्यावा. आवरता घ्यावा म्हणजे फार फापट पसारा वाढवू नये, पसारा हळूहळू कमी करावा, आवरता घ्यावा. आवरता घेतला की प्रपंचाच्या संदर्भातली कर्तव्य देखील हळूहळू कमी होतात. मग आवश्यक तेवढी कर्तव्य आपल्या घरासाठी, कुटुंबियांसाठी, समाजासाठी केली की उरलेला सगळा वेळ इकडे लावावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आपला प्रपंच नेटका संपतच नाही, त्यामुळे परमार्थ विवेका आपण हाती घेतच नाही. असं होऊ नये. प्रपंच देखील करावा आणि तो करत असताना परमार्थ विवेका देखील हाती घ्यावा. आणि असं जर आपण करत गेलो तर हळूहळू तो जीवभाव कमी होईल, हळूहळू ती कर्तृत्व भ्रांती कमी होईल आणि मग जे आत्मपदाची आपल्याला अनुभूती यायला पाहिजे, प्रचिती यायला पाहिजे, ती प्रत्यक्ष अनुभूती, प्रत्यक्ष प्रचिती तुला निश्चितपणे येईल अशी माझी प्रतिज्ञा आहे, असं समर्थांनी आपल्याला आत्मारामामध्ये सांगितलेलं आहे. तर आज आपण आपलं विवेचन इथे थांबवू, कारण की पुढच्या ओवीपासून हाच विचार परंतु थोडासा वेगळ्या अँगलने सुरुवात होतो आहे. त्यामुळे पुढची ओवी आज आपण 10व्या ओवीपर्यंत 12व्या ओवीपर्यंत विचार केला आणि थांबलो. इंटरनेट गेलं.